चा निकाल आपल्या समोर आलाय। शिंदेच्या उमेदवार मानसी सातमकर या विजयी झालेल्या प्रभाग क्रमांक 175 मधनं शिंदेची शिवसेना विजयी झाली आहे। प्रभाग क्रमांक 175 मधील अपडेट आपण बघतोय। शिंदेचे उमेदवार मानसी सातमकर या विजयी झालेले आहेत। शिंदेचे बंकेश सातमकर यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांचा इथं विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 175 मधली ही एक मोठी लढत मानली जात होती। शिंदेच्या उमेदवार मानसी सातमकर यांचा विजय झाला। मुंबईतील संपूर्ण आकडेवारी आपण बघतोय। भाजप शिंदे सेना 129 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला उभ्या 2 जागा, ठाकरे बंधू शरद पवार यांना 72 जागा मिळाल्या, तर काँग्रेस आणि वंचित यांना 15 जागांवरती आघाडी मिळाली आहे। अहिल्यानगरमध्ये भाजप 25 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 27 जागांवर, शिवसेना शिंदे गट वेगळा लढतोय 10 जागा, महाविकास आघाडी अधिक मनसे एकूण 3 जागा अहिल्यानगरमध्ये हे आकडे। संपूर्ण चित्र जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 56 जागा, शिवसेना शिंदे गट 14, तर राष्ट्रवादी 1 जागा, एमआयएम 24 जागांवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा आणि काँग्रेसला 1च जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळाली आहे। नाशिकमध्ये भाजपला 64 जागा मिळालेल्या आहेत आतापर्यंत, तर शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 आणि 3 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 9, मनसेला 1, काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 0। जाऊयात कोल्हापूरमध्ये भाजपला 27 जागा, शिंदेच्या सेनेला 14, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागा, काँग्रेस 31 जागा आणि ठाकरेंच्या सेनेला अवघा 1च जागा या ठिकाणी मिळालेली आहे। कोल्हापूरमध्ये नंबर 1 चा पक्ष काँग्रेस ठरलेला आहे आणि त्या मागोमाग भाजप। काँग्रेसच्या तिकिटावरती ही संपूर्ण एक अपडेट आली आहे। सांगलीमधून वसंतदादा पाटलांचे पणतू हर्षवर्धन पाटील विजयी झालेले आहेत। काँग्रेसच्या तिकिटावरती प्रभाग क्रमांक 11 मधून त्यांचा विजय झालेला आहे। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील यांचा विजय झालाय। प्रभाग क्रमांक 11 मधनं काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढवत होते। मुंबईतून एक अपडेट आहे ती म्हणजे 175 प्रभागातून मानसी सातमकर यांचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 189 मध्ये ठाकरेंचे उमेदवार हर्षला मोरे आघाडीवरती आहेत, तर ठाकरेंचे उमेदवार लक्ष्मी भाटिया या प्रभाग क्रमांक 56 या ठिकाणाहून विजय झाले। ठाकरेंचे उमेदवार श्रद्धा पेडणेकर या देखील विजय झालेल्या आहेत। त्या 203 या वॉर्ड क्रमांकामधून लढत होत्या। 189 मधनं ठाकरेंचे उमेदवार हर्षला मोरे आघाडीवर, प्रभाग क्रमांक 56 मधनं ठाकरेंचे उमेदवार विजयी। तर एकूणच मुंबईमधला आकडा हा भाजप आणि शिंदे मिळून 129, ठाकरे बंधूंकडे 72 जागांची आघाडी, तर काँग्रेसकडे 15 जागा, राष्ट्रवादीकडे 2 आणि इतर 9 असा हा आकडा। काँग्रेस आणि वंचित यांना मिळून 15 जागा मुंबई महानगरपालिकेत। वेगवेगळ्या ठिकाणचे आकडे आपण अपडेटेड सातत्याने बघतोय। आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघूया। डोंबिवलीमध्ये भाजप 46 जागा, शिवसेना 28 जागा, तर ठाकरेंना अवघ्या 2 जागा, मनसेला 4 जागा, काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कल्याण डोंबिवलीमध्ये खातं उघडता आलेलं नाहीये। संपूर्ण चित्र आपण बघितलं। ठाण्यामध्ये जाऊयात। भाजप 19, तिथे शिंदेची शिवसेना 34, नंबर 1 चा पक्ष ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेना। त्यानंतर इतर पक्षांना फक्त 1 आकडी अंकच गाठता आलेला आहे ठाण्यामध्ये। त्यानंतर नाशिकमध्ये 64 जागांसह भाजप आघाडीवर, त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी 41 आणि 3 जागा, तर शिवसेना ठाकरे गटाला 9, मनसेला 1 जागा फक्त नाशिकमध्ये, काँग्रेस 3 जागा। तर कोल्हापुरातून अपडेट आहे। महायुतीला काठावरच बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। भाजप शिवसेना राष्ट्रवादीला मिळून 42 जागा कोल्हापुरात मिळालेल्या आहेत। सतेज पाटलांची एकाकी झुंज, काँग्रेसचा अवघ्या 37 जागा